श्री शके 1811 मध्ये महाराजांनी माणगाव सोडले आणि ते अन्नपूर्णाबाईंसह सावंतवाडीस नारोपंत उकिडवे यांच्या घरी आले. त्यावेळी सकाळचे 11 वाजले होते. महाराज नेहमीप्रमाणेच दत्त मंदिरात उतरले व अन्नपूर्णाबाई नारोपंतांच्या घरी गेले. महाराजांनी ताबडतोब स्नानादी सर्व माध्यान्ह काळाचे अन्निक उरकले आणि नित्याप्रमाणेच कोरान्न मागून आणले व स्वयंपाक करून भोजनादी सर्व कार्यक्रम पार पाडले. अन्नपूर्णाबाई मात्र नारोपंतांच्या घरी जेवले. महाराज माणगाव सोडून वाडीस आल्याचे समजताच अणावकर, रामभाऊ सबनीस आणि इतर सारी मंडळी दर्शनासाठी गोळा झाली. महाराजांनी प्रत्येकाशी 4 शब्द बोलून सर्वांचे समाधान केले. महाराज आता या भागात राहणार नाहीत हे पाहून जमलेल्या साऱ्या मंडळींना विलक्षण दुःख झाले. आजवर महाराजांच्या सहवासात गेलेले भाग्यशाली क्षण आठवून ती मंडळी अतिशय दुःखी झाली. महाराजांनी त्यांना सदैवच प्रभू स्मरण ठेवा असे कळकळीने सांगून त्यांचे कसेबसे सांत्वन केले. आता वाडीहून पुढे जाण्याची तयारी सुरू झाली. नारोपंत उकिडवे यांनी यावेळी महाराजांना प्रवासात घेता येईल असा देव ठेवण्याचा एक करंडा दिला व अन्नपूर्णाबाईंना नारोपंतांच्या आईने एक रेशमी मुकटा व एक तांब्या नको नको म्हणत असता मोठ्या आग्रहाने दिला. महाराजांच्या या मंडळीवर लोभ असल्यामुळेच त्यांच्या केवळ समाधानासाठी म्हणून त्यांनी या तरी वस्तू स्वीकारल्या. यावेळ पावतो दर्शनार्थ आणखी गर्दी वाढली. सर्वांचा निरोप घेतला आणि जमलेल्या गर्दीतून वाट काढीत महाराज अन्नपूर्णाबाईंसह निघाले. यावेळी संध्याकाळचे 5 वाजले होते. जाताना हनुमंत घाट या नावाचा एक घाट आहे. त्या घाटाने महाराज गेले. यावेळी दत्तप्रभूंचे गण महाराजांबरोबर होतेच. रस्त्याने काही बैलगाड्या त्यावेळी जात होत्या. त्या सरळ जात नव्हत्या. त्यामुळे महाराजांना पुढे चालण्यास एकसारखी अडचण होऊ लागली. गाडीवाले इकडे लक्ष देत नाहीत असे पाहताच गणांनी एक बैलगाडी दूर फेकली. त्यामुळे त्या गाडीवानास आणि बैलासही बरीच दुखापत झाली. महाराजांना हे पाहून खेद झाला. त्यांनी नरसोबाच्या वाडीस गेल्यावर दत्तप्रभूंचे गण त्यांचे स्वाधीन करण्याचा निश्चय केला. हळूहळू महाराज नरसोबाच्या वाडीस येऊन पोचले. नरसोबाच्या वाडीस आल्याबरोबर दत्तपादुकांचे दर्शन घेतले आणि तेथे असणाऱ्या नारायण स्वामींच्या धर्मशाळेत मुक्काम ठेवला व श्री गोविंद स्वामी व मौनी स्वामी यांच्या दर्शनासाठी गेले. ब्रह्मविद्वर्यान अशा श्रेष्ठ भूमिकेवर आरूढ झालेले गोविंद स्वामी आणि तुरिया अवस्थेत असणारे केवळ अवधूत स्वरूप मौनी स्वामी या उभय सत्पुरुषांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून येथे येण्याबद्दल देवांची झालेली आज्ञा त्यांना निवेदन केली. येथेही माणगावप्रमाणेच महाराजांचा नित्य दिनक्रम होता. प्रत्येही कोरांना भिक्षा मागून आणावी, वैश्वदेव, नैवेद्य, अतिथी सत्कारपूर्वक तिचा विनियोग करावा, त्रिकाळ स्नान, पूजन, स्वाध्याय, मनन, निधिध्यास आणि प्रभू नामस्मरण, गुरुसेवा इत्यादी नियम न चुकता चालू होते. दत्तप्रभूंनी 1 वर्षभर वाडीत राहण्याची आज्ञा केली होती. इथेही माणगावप्रमाणेच महाराजांची कीर्ती पसरू लागली आणि लोकांची गर्दी वाढू लागली. श्री गोविंद स्वामी, मौनी स्वामी आणि महाराज या त्रिमूर्ती म्हणजे साक्षात दत्तप्रभूंचा सगुण आविष्कार आहे असेच लोकांना वाटत होते. कृष्णे स्नान करावे आणि आपली कृष्णकृत्ये नाहीशी करावी आणि मग या त्रिमूर्तीचे दर्शन घेऊन अक्षय पुण्य संपादन करावे अशी त्यावेळी सोय होती. पुढे काही दिवसांनी महाराज अन्नपूर्णाबाईंसह ब्रह्मानंदाच्या मठात राहू लागले. यथाविधी गृहस्थाश्रम चालू होता. याचवेळी गोविंद स्वामींनी आपल्या जवळची उपनिषदे आणि पूजेतील शाळीग्राम महाराजांना प्रसाद म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली. पण पत्नीचा आसन्न प्रसवकाल लक्षात घेऊन यावेळी महाराजांनी हा प्रसाद घेतला नाही. यानंतर लवकरच गोखले यांच्या ओरीमध्ये अन्नपूर्णाबाई प्रसूत झाल्या. मुलगा झाल्याचे वृत्त समजताच महाराज जातकर्म करण्यासाठी म्हणून आले. पण मुलाने आपले इहलोकीचे वास्तव्य त्यापूर्वीच संपवले असल्यामुळे सर्वच राहिले. पुत्र झाल्याचा आनंद आणि तो गेल्याचे दुःख यापैकी कोणतीच संवेदना महाराजांना जरी नव्हती तरी अन्नपूर्णाबाईंना आनंदामागून येणारे दुःख चटकन पचवता आले नाही. मागे एका संदर्भात उल्लेख केलेल्या दुर्गा मावशी यावेळी वाढीत होत्या. त्यांनीच अन्नपूर्णाबाईचे यावेळचे बाळंतपण केले. यांची कृती चांगली पण उक्ती मात्र विपरीत. कारण नसता घालून पडून बोलणे हा स्वभाव धर्म.
सहसा चांगले शब्द त्या बोलल्या असे घडत नसे. चांगला आशयही त्या आपल्या पद्धतीनेच कडू कारल्यासारखे शब्दांनीच व्यक्त करीत. महाराजांच्या बाबतीतही बोलताना अपवाद नव्हता. पटकळपणा आणि तिखट जीभ हे 2 दोष असले तरी त्यांच्या भरीला तितकीशी तिखट कृती मात्र नव्हती. म्हणून त्यांच्या या दोषाकडे लोक साहजिकच दुर्लक्ष करीत. अन्नपूर्णाबाईंचे कान दुर्गा मावशीचे तिखट बोलणे ऐकण्याइतके त्यांच्या सासूबाईंनी माणगावीच तिखट केले होते. त्यामुळे त्यांना विशेष असे काही वाटले नाही. जिथे कृती आणि उक्ती या दोन्ही सहन कराव्या लागतात तेथे केवळ उक्तीवरच यावेळी भागत असे हेच त्या विशेष मानित. असो, ब्रह्मानंदाच्या माडीवर महाराजांचे वास्तव्य होते हे वर सांगितलेच आहे. याच जागेत ते वर्षभर महाराज राहिले. याप्रमाणे काही दिवस गेल्यावर गोविंद स्वामींचा निर्याणकाल जवळ आला. हा काळ जवळ आल्याचे पाहताच गोविंद स्वामींनी महाराजांना जवळ बोलून घेतले आणि त्यांना दशोपनिषदे सांगितले. गोविंद स्वामीसारख्या अधिकारी व ब्रह्मनिष्ठ पुरुषांकडून महाराजांना ही ब्रह्मविद्या प्राप्त होणे हाही एक अपूर्व योग. गोविंद स्वामींनी प्रथम ब्रह्मविद्या, नंतर दशोपनिषदाची पुस्तके आणि मग शालिग्राम याप्रमाणे या तिन्ही वस्तू महाराजांच्या स्वाधीन केल्या. आता गोविंद स्वामी शय्येवरच पडून होते. एक दिवस गोविंद स्वामींनी महाराजांनी आपणास मनन ऐकवावे अशी इच्छा प्रदर्शित केली. त्याचेच पुस्तक घेऊन महाराज मनन ऐकवू लागले. त्यावेळी या मननाचा निगूढ रहस्यार्थ गोविंद स्वामींनी महाराजांना सांगितला आणि पूर्ण आशीर्वाद दिला. रहस्यार्थ महाराजांना सांगण्यासाठीच मनन ऐकण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. एरवी मननाच्या पलीकडेही ते गेले होते. दत्तप्रभूंनी महाराजांना सांगितले की गोविंद स्वामी उद्या देहविसर्जन करणार आहेत. त्यामुळे महाराज गोविंद स्वामींच्या पासून जराही दूर झाले नाही. देहविसर्जनाचा काळ क्षणाक्षणाने जवळ येत चालला होता. गोविंद स्वामींची मुद्रा शांत प्रसन्न होती. अशा स्थितीत परमभाग्याच्या या काळात महाराज जवळ बसले आहेत आणि गोविंद स्वामी निजस्वरूपी विलीन झाले. केव्हा झाले हे महाराजांनाही कळले नाही. गगनाचे पांघरुण घेऊन गोविंद स्वामींचा आत्मा परमात्मा स्वरूपी शांत पहुडला होता. सारी नृसिंहवाडी हे समजताच दुःखसागरात बुडून गेले. मौनी स्वामी सुद्धा उदासीन दिसू लागले. नंतर यथाशास्त्र सर्व संस्कार करून गोविंद स्वामींचा देह कृष्णेत विसर्जन करण्यात आला आणि मौनी स्वामीच्या सांगण्याप्रमाणे महाराजांनीच समाराधनादी विधी पार पाडले. यावेळी महाराजांना संन्यास घेण्याची इच्छा झाली, परंतु दत्तप्रभूंनी अजूनही अवकाश आहे असे सांगितले. गोविंद स्वामींनीही महाराजांना हेच सांगितले होते. एक दिवस सकाळी मौनी स्वामी महाराजांकडे आले व म्हणाले, आज तुमच्याकडे कोणास बोलावले आहे? त्यावर महाराजांनी सांगितले की आज कोणासच बोलावले नाही. त्यावर मौनी स्वामी म्हणाले की उठा, लवकर स्वयंपाक करा. आज सारे स्वामी तुमच्याकडे भिक्षेसाठी येणार आहेत. मौनी स्वामींच्या आज्ञेप्रमाणे महाराज तात्काळ उठले, भिक्षा मागून आणली आणि स्वयंपाक करतात तोच तेथील सर्व पुजाऱ्यांना एकाएकी असौच प्राप्त झाल्याचे वृत्त समजल्यामुळे खरोखरच सारे स्वामी महाराजांकडे भिक्षेसाठी आले. याप्रमाणे महाराजांचे काही दिवस वाढीस गेले. याच ठिकाणी अतिथी सत्कारपूर्वक गृहस्थाश्रम महाराजांनी धन्य केला. लोकोपकार येथेही चालूच होता. एक दिवस महाराजांना उत्तर दिशेला जावे अशी दत्तप्रभूंची आज्ञा झाली. त्याचप्रमाणे महाराज नरसोबाच्या वाडी सोडून जाण्याची तयारी करू लागले. क्षणार्धातच हे वर्तमान प्रथम पुजाऱ्यांना आणि मग साऱ्या गावात समजले. पुजाऱ्यांनी महाराज जाऊ नयेत यासाठी खूप प्रयत्न केले व शेवटी मौनी स्वामींजवळ धरणे झाले. मौनी स्वामींनी त्यांच्या समाधानासाठी सांगितले की बरे तर नाही जाऊ देत, पण जाण्याची तयारी करून ज्यावेळी महाराज मौनी स्वामींना वंदन करण्यासाठी आले त्यावेळी मौनी स्वामींनी महाराजांना सांगितले की आता इथून पुढे कुठे जाणार? त्यावर महाराजांनी सांगितले, कोल्हापूर येथे प्रथम जावे असा विचार आहे. त्यावर मौनी स्वामींनी महाराजांना सांगितले की कोल्हापूर येथे 2 दिवसापेक्षा अधिक राहू नका. मौनी स्वामींनी फक्त कोल्हापूर येथे 2 दिवसाहून अधिक राहू नका एवढेच सांगितले. पुन्हा वाडीस या असे काही सांगितले नाही. याचा अर्थ काय समजावायचा तो महाराज समजले. मौनी स्वामींच्या मुखाने दत्तप्रभूच बोलले असे महाराजांनी गृहीत धरले व सर्वांचे कसेबसे समाधान करून वाडीहून निघून हळूहळू कोल्हापूर येथे अन्नपूर्णाबाईंसह पंचगंगेच्या घाटावर येऊन पोहोचले. अन्नपूर्णाबाईंच्या मनात याच वेळी येथील प्रसिद्ध सत्पुरुष कुंभारस्वामी यांच्या दर्शनाची इच्छा निर्माण झाली. तोच स्वतः कुंभारस्वामी तेथे आले. अन्नपूर्णाबाईंच्या हातातील तांब्या घेतला, पंचगंगेवर गेले,
त्या तांब्याने घटाघटा पाणी प्याले व पुन्हा तांब्या अन्नपूर्णाबाईंच्या जवळ दिला आणि जसे झाले तसेच पळत पळत निघून गेले. नंतर महाराजांनी आपल्या कुलस्वामींनी महालक्ष्मीचे दर्शन घेतले. मौनी स्वामींनी सांगितल्याप्रमाणे 2 दिवस वास्तव्य केले आणि तेथून भुवनेश्वरीच्या दर्शनासाठी भिलवडी येथे गेले. भिलवडीहून पुढे औदुंबर येथे जाऊन श्री दत्तपादुकांचे दर्शन घेतले व औदुंबराहून निघून पंढरपूर येऊन पोहोचले. पंढरपुरास महाराज आले त्यावेळी एक ब्राह्मण महाराजांना भेटून त्यांना हे डाळे घ्या, प्रसाद आहे असे म्हणून डाळे देऊ लागला. पण महाराज म्हणाले की बाजारचे भाजलेले डाळे मी खात नाही, पण मध्ये अन्नपूर्णाबाईंनी सांगितले की हा प्रसाद आहे, तो घेऊन ठेवावा. महाराजांनी ते डाळे त्या ब्राह्मणापासून घेतले आणि एका फडक्यात बांधून ठेवले. रात्र स्वप्नात पुन्हा तो ब्राह्मण आला व महाराजांना म्हणाला की आमचा प्रसाद का घेतला नाही. त्यावर महाराजांनी तेच उत्तर दिले. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, तर मग ते आमचे डाळे आम्हास परत द्या. एवढे सांगून तो ब्राह्मण अदृश्य झाला. प्रत्यक्ष पांडुरंगानेच महाराजांना हे दर्शन दिले. सकाळी महाराज उठून पाहतात तर नेमके डाळे नाहीसे झाले. पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेऊन महाराज मग बार्शी येथे अंबरीश वर्धनाचे दर्शन घेण्यासाठी आले. यावेळी त्यांचा मुक्काम माणगावचे दत्तूशास्त्री सादले यांच्याकडे होता. हे माणगावचेच राहणारे होते. त्यांची महाराजांवर अतीव श्रद्धा होती. त्यांनी महाराजांना काही रुपये देऊ केले, पण महाराजांनी ते घेतले नाही. त्याची आवश्यकता काय होती? वेदाध्ययन, कर्मानुष्ठान आणि भिक्षान्न यासाठी द्रव्यबळाची जरुरी नसते. पण दत्तूशास्त्री यांना मात्र महाराजांनी पैसे घेतले नाहीत याचे वाईट वाटले. महाराज बाहेर गेले आहेत ही संधी पाहून मग त्यांनी मुकाट्याने महाराजांच्या देवाच्या करंड्यात हळूच पैसे ठेवून दिले. आता तरी महाराज पैसे घेतील ही त्यांची कल्पना. पण महाराज बाहेरून येताच क्षणी त्यांनी दत्तूशास्त्री यांना सांगितले की आता आमचे देवही द्रव्य संग्रह करू लागले. दत्तूशास्त्र्यांना हे वाक्य ऐकताच विस्मय वाटला, आदर दुणावला आणि मग त्यांनी आपला आग्रह सोडला. वृद्धिसिद्धीकडे पाठ फिरवणाऱ्या सत्पुरुषाला आपण द्रव्य देऊ करणे हाच वेडेपणा आणि आपले अज्ञान व्यक्त करण्यासारखे आहे हे त्यांना अनुभवाने पटले. बार्शीचा मुक्काम आटोपताच अन्नपूर्णाबाईंसह महाराज गोदावरीच्या तीरावर गंगाखेड येथे येऊन पोहोचले. अन्नपूर्णाबाईंचे खरोखरीच भाग्य थोर. अनेक सत्पुरुषांच्या तीर्थक्षेत्राचे भलहरण करणारे दर्शन त्यांना घडत होते आणि तेही आपल्या भाग्यनिधी व पुण्यपूज्य महाराजांसारख्या पतीसमवेत. महाराजांच्या सहधर्मचारिणी होण्याचे भाग्य भूषवण्यासाठी जणू त्यांनी स्त्रीजन्म घेतला होता. महाराजांच्या संगती राहण्याचे मिळावे म्हणून पावित्र्य आणि सात्विकता यांनीच अन्नपूर्णाबाईंचे रूप घेऊन महाराजांची जवळीक केली होती. गंगाखेड येथे महाराज काही दिवस राहिले. पुढे एके दिवशी त्यांना असा दृष्टांत झाला की लवकरच आम्ही तुम्हा उभय तास नेण्यासाठी येत आहोत. त्यावर महाराज म्हणाले की मला संन्यास घ्यावाचा आहे, तरी मला येण्याची इच्छा नाही. त्यावर त्या पुरुषाने अन्नपूर्णाबाईंकडे बोट दाखवले. त्यावर महाराज काहीच बोलले नाही. नंतर तो पुरुष अदृश्य झाला. जाणीवेने अवतार घेतलेल्या महाराजांना अवतारका शिल्लक असताना मध्येच कसे जाता येईल? अन्नपूर्णाबाईंना तो पुरुष नेतो असे म्हणाला, त्याचा अर्थ महाराज समजले. पुढे काही दिवस गेल्यावर अन्नपूर्णाबाईंना एकाएकी ज्वर येऊ लागला. काही केल्या ज्वर कमी होण्याची चिन्हे दिसेनात. त्या एकदम कमालीच्या अशक्त झाल्या. उठून बसण्याचेही त्राण उरले नाही, तर चालण्याचे कुठले. त्यांच्या चेहऱ्यावर मात्र यावेळी एक प्रसन्न आनंदाची छटा दिसत होती. या रुग्णावस्थेत त्यांची वस्त्रे धुण्यापासून सारे काही महाराजांनी स्वतः केले. अन्नपूर्णाबाईंच्या पवित्र देहाला व त्यांच्या कोणत्याही वस्त्रादी पदार्थाला इतरांचा स्पर्शही झाला नाही. महाराजांनी होऊही दिला नाही. रुग्ण परिचर्या अत्यंत दक्षतेने चालली होती. अशा परिस्थितीत शके 1813 वैशाख वद्य चतुर्दशी शुक्रवार उजाडला. वसंत ऋतूचे प्रसन्न स्वरूप त्या दिवशी एकदम पालटले. वावटळ सुरू झाली आणि सारे वातावरण उग्र आणि भयकंपित करणारे झाले. अन्नपूर्णाबाईंना बोलण्याची शक्ती नव्हतीच. महाराजांना त्यांनी खुणेने जवळ बसावयास सांगितले. त्यांच्या कृष्णनयनातून अश्रुबिंदू बाहेर येऊ लागले. महाराजांनी स्वहस्ते ते पुसले. महाराजांचा तो रुजूस्पर्श होताच अन्नपूर्णाबाईंची प्राणज्योत परमात्म ज्योतीत एकरूप होऊन गेली. ज्योत निमाली आणि उरले ते फक्त निरांजन. पतिव्रतांना हेवा वाटावा असे भाग्याचे मरण अन्नपूर्णाबाईंना आले.
महाराजांच्या चरणी याप्रमाणे अन्नपूर्णाबाईंचे जीवनपुष्प समर्पित होऊन धन्य झाले. भाग्याच्या मरणाने मरूनही अमर झाले. आता महाराज सर्व बंधनातून पूर्ण मुक्त झाले. यावेळी माणगावी त्यांनी धाडलेले पत्र मोठे अर्थपूर्ण आहे. या पत्रात महाराज लिहितात, गंगाखेड श्रींचे आज्ञेने उत्तराखंडी जाणे होत असता गोदावरी तीरी वैशाख वैद्य 14 शुक्रवार दुपारी सौभाग्यवतीला देवाज्ञा झाली. क्रिया करून नंतर उत्तरपंथी जाणे होईल. इहपर भयाने सत्कालक्षेप करावा. मातोश्री आईस मानसिक वंदन असावे. यावर आता भेट होणे प्रारब्धाधीन आहे. परंतु सदैव चरणकमल हृदयी ठेवले आहे. तेथील सर्व दृष्ट स्पृष्ट कृतोपकार मंडळीचे स्मरण आहे. हा मजकूर ती बाबाजी पंत गोडे यास प्रविष्ट व्हावा. लोकोत्तर पुरुषांची मने कशी असतात याची वरील पत्रावरून थोडीशी कल्पना येईल. असो, यानंतर पत्नीचे अर्धदैहिक यथासांग महाराजांनी पार पाडले. अशोक चालू होते. त्यातच 6व्या दिवशी एक रक्तवस्त्र परिधान केलेली गतध्वा बाई महाराजांच्या स्वप्नात आली. महाराज त्या बाईला स्पर्श करू नको असे सांगत असतानाच त्या बाईने विकट हास्य करीत महाराजांच्या गुडघ्यास घट्ट धरून ठेवले. आता मी काही झाले तरी तुम्हास नेणार असे सांगू लागले. एवढ्यात महाराज झोपेतून जागी झाले. स्वप्नाचा अर्थ लक्षात येऊन थोडे विषण्ण झाले. आपण कधी नव्हे ते महाराज आणि कधी नव्हे ते महाराज आजच प्रथम दत्तप्रभूंवर थोडेसे रागावले. 7. यानंतर पत्नीचे कार्य यथासांग महाराजांनी पार पाडले. अशोक चालू होते. त्यातच 6व्या दिवशी एक रक्तवस्त्र परिधान केलेली गतधवा बाई महाराजांच्या स्वप्नात आली. महाराज त्या बाईला स्पर्श करू नको असे सांगत असतानाच त्या बाईने विकट हास्य करीत महाराजांच्या गुडघ्याला घट्ट धरून ठेवले. आता मी काही झाले तरी तुम्हास नेणार असे सांगू लागले. एवढ्यात महाराज झोपेतून जागे झाले. स्वप्नाचा अर्थ लक्षात येऊन थोडे विषण्ण झाले. आणि कधी नव्हे ते महाराज आज प्रथम दत्तप्रभूंवर थोडेसे रागावले. ते म्हणाले की आजपर्यंत 3 वेळा संन्यास ग्रहणाची मी इच्छा व्यक्त केली. प्रत्येक वेळी अजून अवकाश आहे असे आपण सांगितले. आजवर आपल्या आज्ञेचे चुकूनही कधी उल्लंघन केले नाही. असे असता यावेळी पत्नीच्या अशोचात मी असता मला मृत्यू येणे हे देवाला व देवाच्या ब्रीदाला शोभणारे आहे का? देव लबाड आहे असे मौनी स्वामी म्हणत होते ते खरे. तर हे काही असो, संन्यास ग्रहणापूर्वी काय वाटेल ते झाले तरी मी देह ठेवणार नाही. याप्रमाणे महाराजांनी यावेळी देवाजवळ हट्टच धरला. प्रेमस्वरूप दयासागर दत्ताला हा महाराजांचा हट्ट अखेर पुरवावा लागला हे सांगण्याची आवश्यकता नाही. हा महाराजांचा अपमृत्यूचा योग होता. प्रभू कृपेने तो टळला. पण त्या बाईने जिथे स्पर्श केला होता त्या जागेवर एक खूण मात्र कायमची राहून गेली. धन्यवाद.